इथं असं झालेलं आहे की दुखणं गुडघ्याला आणि बाम डोक्याला। आमचे जे शहीद झाले, बलिदान दिलं, ते एसटीचे पगार कमी असल्यामुळे त्यांनी बलिदान केलं, त्यांचा संसार चालत नव्हता, तरी सरकारने याचं लक्ष दिलेलं नाही। सरकारने आम्हाला थोडीफार काय म्हणतात त्याला, ते काहीतरी फेकून एक तुकडा कुत्र्याला जसा फेकतात तसा फेकलेला आहे, आमचं त्याच्यात बागत नाही। सरकार एवढीच विनंती आहे, आमचं राजनीत शासनात विलीकरण झालेच पाहिजे, आम्ही माघार घेणार नाही। आमचे बलिदान गेलेले आहे, जे शहीद झालेले आहे, त्यांच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत, त्यांची एकच इच्छा होती, ज्यांनी मरताना सांगितलेलं आहे तुम्ही मागं हटू नका, आम्ही शहीद झालेलो आहे तुमच्यासाठी। मला हेच बाकीच्या कर्मचाऱ्यांना सांगणं आहे, आपण एक व्हा, एक आहोत आणि शासनात विलीकरण झाल्यानंतर माझ्या शहीदांना हा सल्यूट राहील आमचा। राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी आहे ती विलिनीकरणाची। इथं असं झालेलं आहे की दुखणं गुडघ्याला आणि बाम डोक्याला, अशा प्रकारची ज्या गोष्टीची इच्छा नाही किंवा जी गोष्ट आवश्यक नाही त्या गोष्टीची पूर्तता या ठिकाणी करत आहेत। सोबतच राज्य परिवहन महामंडळाची ही गोरगरिबांचा जो रथ आहे, ही जी एसटी बस आहे, दीनदुबळ्यांची एसटी बस आहे, ती वाचावी हा उद्देश राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा आहे। केवळ स्वतःची पगारवाढ करून घ्यावं हा मुळात कर्मचाऱ्यांचा उद्देशच नाही आहे। कर्मचाऱ्यांचा उद्देश हा आहे की हा जो व्हॅट कर आहे डिझेलवरती तो बंद व्हावा, तो सरकारनं कमी करून टाकावा। सोबतच जो प्रवासी कर आहे तो प्रवासी कर रद्द करावा, जेणेकरून राज्य परिवहन कर्मचारी चांगल्या पद्धतीनं काम करून प्रवाशांना चांगल्या पद्धतीची सेवा पुरवतील। नवीन पद्धतीची नवीन लालपरी या ताफ्यामध्ये या सरकारनं सामील करून द्यावी, हीच एकमेव राज्य परिवहन महामंडळाची इच्छा आहे। आणि एकंदर प्रवासाच्या चांगल्या पद्धतीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या हा मुख्य मुद्दा आहे। राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा पगारवाढ हा तर मुद्दा आहेच आहे, परंतु पगारवाढीपेक्षा सर्व जनतेला चांगल्या पद्धतीची सोयी उपलब्ध करून देणे हा मुख्य या आंदोलनाचा, या लढ्याचा भाग आहे। तर आमची अशी सरकारला एकच विनंती आहे, आम्हाला हे असे गाजरा देऊ नका, आम्हाला असे केळं देऊ नका, बस आम्हाला विलिनीकरण हवंय आणि आम्हाला ते हवंयच। आम्ही त्या एकजुटीवर आम्ही ठाम आहे आणि आम्हाला तोच निर्णय हवा, आम्ही माघार घेणार नाही।